तेव्हा नेहरू तिथल्या जिल्हा न्यायदंडाधिकारी के नायर यांना आदेश देतात की तात्काळ तिथून मूर्त्या हटून परिस्थिती पूर्वपदावर आणावी। यावर के नायर यांनी सांगितले की तिथली परिस्थिती इतकी बिकट आहे की जर मूर्ती हटवली तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल। त्यानंतर 27 डिसेंबर रोजी पुन्हा नेहरू मूर्ती हटवण्यास सांगण्यात आलं। मात्र या वेळेस के नायर यांनी नकार देत स्वतःचा राजीनामा पाठवला। सोबतच त्यांनी नेहरू यांना एक सुचवले की तिथे कुंपण घालावे। नायर यांनी सुचवलेला उपाय सरकारला पटला आणि त्यांनी तसेच केले। सोबतच नायर यांनी राजीनामा स्वीकारला नाही। ऐतिहासिक क्षण अवघ्या काही तासांवर आहे। अयोध्येत निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना होते। एक असा दिवस ज्याची जवळपास 500 वर्षांपासून प्रतीक्षा सुरू होती। एक असा दिवस ज्याची वाट बघत त्यासाठी संघर्ष करत कितीतरी पिढ्या संपल्या। एक असा दिवस ज्यासाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। हे तेच राम मंदिर जे 500 वर्षांपूर्वी बाबराने पाडले होते। भारतावर जेव्हा मोगलांचे राज्य होते तेव्हाही या राम मंदिरासाठी प्रयत्न सुरूच होते। 18व्या शतकात इंग्रजांचे राज्य असताना राम जन्मभूमी आंदोलनाचा पाया रचला। मंदिरासाठी संघर्ष केला। पहिल्यांदा न्यायालयात गेले। साधारण 150 वर्षांपूर्वी झालेल्या राम मंदिराच्या संघर्षात शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले। काही असेही लोक आहेत ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राम मंदिराच्या लढ्यासाठी वाहिले। न्यायालयात हा लढा सुरू ठेवला। इतका संघर्ष केलेले हे लोक आज आपल्यात नाहीत। ज्या दिवसासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले हा दिवस बघायला नाही। आणि एक आपण आहोत जे 500 वर्षांपासून बघितलेले स्वप्न पूर्णत्वास जाताना पाहतो आहोत। हा संघर्ष किती जुना आहे, किती लोकांनी यासाठी प्राणांची आहुती दिली। 1-2 वर्ष नाही तर तब्बल शेकडो वर्ष हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी लागले। त्यामुळे या संघर्षाचे महत्त्व काय आहे, किती त्याग त्यासाठी करण्यात आला। सत्याची लढाई जिंकण्यासाठी शेकडो वर्ष अनेक पिढ्यांनी त्यांचे बलिदान दिले आहे।